सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 5 श्लोक 33 वृत्तिलय प्रत्यगात्मानुसंधान देवदेवता यांचे ध्यान सगुण निर्गुण ध्येय इत्यादी सर्व एका हरिचरण स्मरणाने तत्काल तृणप्राय करून सोडली। म्हणून ध्यान करण्याला तेच म्हणजे हरिचरणच एक श्रेष्ठ आहे। त्याचे ध्यान ही कल्पना आदी करून सारे कष्ट दूर सारून भक्तांचे अत्यंत अभिष्ट असे मनोरथ सर्वकाल परिपूर्ण करीते। हे राजा, नित्य हरीच्या चरणाचे ध्यान केले असता भक्ताच्या देहातील रोगांचेच दुःख नाहीसे होते असे नाही, तर ते भवरोगाचेही दुःख दूर करते, भक्तांचे मनोरथ पूर्ण करते असे म्हटले। यावरून ते मनोरथ विषयात्मक असतील असे तू म्हणशील, तर तसे नव्हे। हरिचरणामृत हे भगवत भक्ताला निर्विषय अशा परमानंदाने नित्य तृप्त करून सोडते। त्या चरणांच्या पवित्रतेने वर्णन काय करावे, त्याचे तीर्थ प्रत्यक्ष शंकरही मस्तकावर धारण करतात। हरीचे चरण म्हणजे साऱ्या तीर्थांची जन्मभूमीच होय, म्हणून त्या चरणांच्या ध्यानाने भक्ताला सुद्धा पवित्रपणाच येतो। अकस्मात चरण लागल्यामुळे पाषाण सुद्धा पवित्र होऊन गेले, मग जे जाणून बुजून त्यांचे ध्यान करतात त्यांच्या पवित्रपणाचे वर्णन किती करावे। जो रावण सर्व काळ शत्रुत्वाने वागला, ज्याने त्याची प्रत्यक्ष स्त्री चोरून नेली, त्याचा प्रत्यक्ष बंधू शरण आला असता त्याला निज भावाने आत्मता देऊन सोडली। हे राजाधिराजा, त्याला कोरडी म्हणजे केवळ आत्मताच दिली नाही, तर सोन्याची नगरीही देऊन त्याला आढळपणाने स्थापन केले। म्हणून शरणागताला शरण जाण्याला योग्य असेच खरोखर हरीचे चरण आहेत। भगवत भक्तांना त्यासारखे दुसरे निर्भय स्थानच नाही। भक्ताला किंचितही दुःख झाले तरी ते भगवंताला क्षणभरही सहन होत नाही। प्रल्हादा दुस्सह दुःख त्याने स्वतः जाऊन निवारण केले। दावाग्नी पोटामध्ये गिळून टाकून वनात गोपाळांचे संरक्षण केले। पांडव लाक्षागृहात जळत असता विवर द्वारातून त्यांना बाहेर काढले। जो आपले सर्वांग झिजून निरंतर भक्तांची पीडा निवारण करीतो, जो भक्तांच्या प्रेमास्तव रणांगणामध्ये स्वतः रथ हाकतो, अशा त्याच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला असता तो भक्ताला आपल्या मांडीवर घेऊन त्याचा प्रतिपाळ करतो। असा शरणागताचे रक्षण करणारा दयाशील जगामध्ये दुसरा कोणी नाही। प्रचंड संसार समुद्र तरुण जाण्याला हरिचरणाचीच आढळ नौका आहे। अनन्य शरण येतील त्या सर्वांना तो चरण कृपेने तारून नेतो। शरणागतास अत्यंत आश्रयभूत असे जे त्या महापुरुषाचे चरण, ज्यांचे सनकाधिक ध्यान व अभिनंदन करतात, अशा त्या चरणांचा अगाध महिमा वर्णन करताना वेदांना सुद्धा मौन पडले। ब्रह्मदेव व शंकर सुद्धा स्वतः स्तवन करता करता तटस्थ होऊन राहिले। ते श्रीकृष्णाचे चरण केवळ अतर्क्य व अगम्य आहेत हे जाणून ब्रह्मदेव व ईशान म्हणजे शंकर इत्यादी साष्टांग नमस्कार करून त्यांचे चरणारविंदांचे स्तवन करू लागले। ते असे श्लोक 34 जे राज्य वैभव मिळविण्यासाठी देवांनीही लाळ घोटावी असे असले राज्य श्रीरामचंद्राने एका पित्याच्या वचनाकरिता टाकून दिले। श्रीराम हा खरा धर्मनिष्ठ आणि पितृवचनाचे पालन करणारा होता, म्हणून एवढे मोठे राज्य सोडून एकटा वनवासाला निघून गेला। वनवासाला पायी जात असताही प्रिय सीतेला बरोबर घेतले, म्हणून श्रोत्यांनी त्याला श्रीलंपट मात्र समजू नये, कारण सीता ही केवळ स्त्री नव्हती, भगवंताची ती निस्सीम भक्त होती। म्हणून सारे राजभोग सोडून देऊन श्रीरामाच्या सेवेच्या स्वार्थाने तिने रामाबरोबरचा वनवास पत्करला। कारण राज्यावर असताना रामचंद्रांनी आपली सेवा साऱ्या सेवकांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे वाटून दिली होती। ती सारेच सेवा वनामध्ये मी एकटीच करून राहीन असा हेतू मनात धरून सेवा घडावी आणि आपण कृतार्थ व्हावे ह्याकरिता खरोखर पायाने चालत सीता वनवासाला गेली। श्रीरामांच्या सेवेचे सुख काय सांगावे। पायाने चालताना तिला दुःखाची आठवण सुद्धा झाली नाही। माहेचे माहेरही ती विसरली, इतका तिला सेवेचा आनंद वाटत होता। अशा मनातील परिपूर्ण भक्तीनेच ती वनामध्ये सेवेसाठी आली होती। ती भक्ताची भक्ती व श्रीरामचंद्रच जाणणारे, इतर देवांना किंवा दानवांना ती कळणार नाही। निज भक्तांचे मनोरथ जाणावे रघुनाथानेच, तसेच त्याच्या सेवेचा स्वार्थ भजनानंदाने जाणावा त्याच्या भक्तांनीच। भगवत भजनाचे सुख काय असते ते एक भाविक भक्तच जाणतात। भावा वाचून ते भजन सुख अभाविकांना कळत नाही। सीता ही पूर्ण भाविक भक्त आहे हे श्री रघुनाथाला कळलेले होते, म्हणूनच ते तिच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावत गेले। त्या माईक मृगाचा मिथ्या सोनेरीपणा जरी श्रीराम पूर्णपणे जाणू होते, तरी भक्ताचे लळे पुरविण्याकरिता ते त्या मृगाच्या मागे धावले। बायकाचा छंद पुरविण्याकरिता ज्याप्रमाणे आई पण नाचू लागते, त्याप्रमाणे आपल्या भक्ताच्या सांगीवरून रामही त्या कपट मृगाच्या मागे धावले। वानरांच्या गोष्टी ऐकताना सुद्धा ज्या रामचंद्रांच्या मनात कधी विकल्प येत नसे, तो सीतेच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावला। यात नवल ते काय, भक्ताचे बोलणे मग ते कसलेही असो, राम खोटे म्हणतच नव्हता। म्हणून तो आपण आपल्या
पायाने धावत मृगाच्या मागे गेला. जो आपल्या भक्ताच्या बोलण्यावरून तत्काळ मृगाच्या मागे पायाने धावत गेला, ज्याच्या पायाची धूळ शंकरादी सारे देव आपल्या मस्तकावर वंदन करतात, तो मृग मागे धावत असता त्याने पाषाणसुद्धा पावन करून सोडले. त्याच्या चरणाला अनन्य भावाने शरण जाऊन परम भक्तीने वंदन करूया. अशा प्रकारे त्या महापुरुषाच्या चरणाला अभिवंदन करून सर्व देव त्याचे स्तवन करू लागले. कीर्तनाने कलियुगातील लोकही परम पावन होऊन नित्यमुक्त होतात. श्लोक 35. अशा प्रकारे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचे लोक सोहिताकरिता श्री हरीचे ह्या नामांनी, ह्या रूपांनी व ह्या अवतार लीला गायनांनी भक्ती पुरस्पर भजन करीतात. त्यात सुद्धा मोठमोठ्या ऋषींनी कलियुगाची थोरवी फारच वर्णन केलेली आहे. कारण ह्या युगात हरिकीर्तनामुळेच चारही मुक्तिदासी राहिलेले असतात. श्लोक 36. हे सर्वज्ञ राजा ऐक, कलियुग हे अत्यंत धन्य होय, कारण त्यात हरिकीर्तन आणि नामस्मरण येणे करून सर्व मनोरथ सिद्धीस जातात. कलियुगामध्ये पातके फार होतात, तेव्हा केवळ कीर्तनाने स्वार्थ कसा साधतो, तरी तेथे दोषांचा त्याग करून गुणांचेच जे ग्रहण करतात ते हरिकीर्तनाने नित्यमुक्त होतात. हरिकीर्तनाने चित्त शुद्ध झाल्यामुळे दोषांचा त्याग करून गुणांचे ग्रहण केले जाते. अशा प्रकारे सार ग्रहण करणारे लोक कलियुगामध्ये हरिकीर्तनानेच परममुक्त होतात. कलीचे गुण जाणणारे लोक नामानेच येथे मोक्ष मिळतो हे लक्षात घेऊन कीर्तनच करतात आणि ते खरोखर नित्यमुक्त होतात. कलियुगामध्ये निरंतर नामस्मरण करावे हेच काय ते सार आहे. हे राजेंद्रा, नामाचा जे नित्य घोष करतात ते पुरुष मुक्तच होतात. श्लोक 1. कृतयुगात शमदमादी साधन, त्रेतायुगात वेदोक्त यज्ञ आणि द्वापार युगात आगमुक्त तंत्र विधानयुक्त पूजन हे साधन आहे. याप्रमाणे तिन्ही युगातील लोकांना परम संकटाची साधने केली तरी मनाला अणुमात्रही शांती प्राप्त होत नाही. पण कलीने कीर्तनाच्या योगाने त्या साऱ्याच साधनांना लाजविले. परमात्म्याला कीर्तनात गात नाचत वश करून घेता येते. आखरी म्हणजे गावाबाहेर गुरे एकत्र करण्याच्या जागेत अथवा यमुना तीरावरील वाळवंटात हुमरी हमामाचा खेळ खेळताना गवळ्यांच्या पोरांची ती प्रेमाची गाणी ऐकून देव अगदी भुलून जातो व त्यांच्याबरोबर आनंदाने नाचू लागतो. कृष्णा, कान्हा, गोपाळा अशा लाडक्या पण वेड्या वाकड्या नामांचा चाळा घेऊन गवळ्यांची मुले वेळोवेळा गर्जना करतात. त्याच्या योगाने तो घनश्याम सुखावतो. त्या सुखाच्या भराने देवाला परमानंदाची उकळी येते. तात्पर्य ह्याप्रमाणे कलियुगात कीर्तनाच्या योगाने भक्त सायेच उद्धरून जातात. कीर्तनाची आवर्तने चालू झाली म्हणजे पातकांच्या राशी दग्ध होऊन जातात आणि भक्तांचा तत्काळ उद्धार होतो. हरिनामामुळे कलीला मोठेपणा आला आहे. कलियुगाची हीच थोरवी आहे की नाम संकीर्तनाच्या योगाने चारही वर्ण मुक्त होतात. त्यात स्त्रिया किंवा शूद्र असा विचार राहत नाही. वेद अत्यंत कृपण होऊन 3 वर्णांच्याच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्यांच्याच कानाशी लागला. स्त्री शूद्रांशी त्याने अबोला धरला तो अद्याप कायमच आहे. त्या वेदाची ही मोठी उणीव हरिनाम कीर्तनाने काढून टाकली. कारण हरीच्या नामाने स्त्री, शूद्र किंवा अंत्यज लोकसुद्धा उद्धरून जातात. कीर्तनाने स्वधर्म जोडतो, कीर्तनाने स्वधर्म वाढतो, कीर्तनानेच परब्रह्म प्राप्त होते. फार काय सांगावे. मुक्तीसुद्धा कीर्तनापुढे लाजून जाते. कीर्तनाच्या आनंदामुळे चारही मुक्ती हरिभक्तांना वरण्यास येतात. पण भक्त त्यांना धुडकावून लावतात तरी त्या दासी होऊन त्यांच्या पायाला लागतातच. हे राजा, कलियुगामध्ये एवढा साक्षात्कार आहे. कीर्तनाची ख्याती खरोखर मोठी आहे. याबद्दल तू मनामध्ये यत्किंचितही विकल्प धरू नकोस. कृतयुग असो, त्रेतायुग असो की द्वापरयुग असो, नामाला केव्हाच निषेध नाही. पण कलियुगात चारही मुक्ती नामापाशी स्वतःच दासी होऊन राहतात. हा ह्यात विशेष गुण आहे. श्लोक 37. हे राजेश्वरा, जे कोणी जन्मवर्णाच्या भोवऱ्यात सापडून संसारामध्ये गिरक्या खात असतात त्या प्राण्यांना कलियुगामध्ये कीर्तनानेच सद्गती प्राप्त होते. कलियुगामध्येच कीर्तनानेच संसाराचे कुंपण उखडून जाऊन शांती सुखाच्या अनुभवाने परमानंदाला मिठी पडते. असा कीर्तनामध्ये मोठा लाभ आहे. देवांना किंवा मानवांना इतर युगात कष्ट करून सुद्धा तो प्राप्त होत नाही, पण कलियुगात तो सुलभ झाला आहे. म्हणूनच भाग्यवान लोक हरिकीर्तनाचा मोठा लोभ धरतात. कीर्तनामुळे चारही मुक्ती येऊन भक्तांच्या गळी पडतात. कोणी म्हणतील की असे घडावयाचे नाही, तर राजा त्याची स्थिती म्हणजे उपपत्ती सांगतो ऐक. कीर्तनामध्ये हरिनामाचा घोष चालतो, त्यामुळे देवालाच मोठा संतोष होतो आणि तो वैकुंठ सोडून त्वरेने कीर्तनामध्ये धावत येतो. देव आपल्या गुण कीर्तनाला अतिशय लुब्ध असतो. तो वैकुंठाला जावायचेच विसरतो. भक्ताची भक्ती पाहून त्याला ते स्थान आवडते. अर्थात जेथे यदुनायक राहतो तेथेच वैकुंठ लोकही येतो. ह्याप्रमाणे भक्त कीर्तनाने सलोकता मुक्ती प्राप्त करून घेतात असे समज. नाम कीर्तनाच्या गजरामुळे श्री हरी भक्तांच्या समीप धावून येतो. हीच समीपता मुक्ती होय. हरी कीर्तनानेच भक्तांच्या हाताला ती चढते.
कीर्तनाने भगवान संतुष्ट झाला म्हणजे भक्ताला तो प्रत्यक्ष दर्शन देतो. त्याचे श्याम सुंदर पितांबरधारी ध्यान भक्ताच्या मनामध्ये सहज ठसते. ज्या ध्यानाने भक्त कीर्तन करतो तेच ध्यान मनामध्ये दृढतर ठसते. त्यावेळी देवाची रूपलक्षणे भक्ताला प्राप्त होतात. श्याम सुंदर चतुर्भुज पितांबर धारण करणारा, शंख चक्रादी आयुध हातात अशी जी स्वरूपता ती कीर्तन गजराला भुलून भक्ताला माळ घालते, तेव्हा देव आणि भक्त समसमान होतात. दोघांचे अवयव सारखे व दोघांची आयुधालंकारादी चिन्हेही सारखीच. भक्तिभावाने हरिकीर्तन केले असता हरिभक्तांना एवढा महिमा प्राप्त होतो. लक्ष्मी जेव्हा दोघांना एके ठिकाणी पाहते तेव्हा देव कोणता व भक्त कोणता हे तीही ओळखू शकत नाही. ब्रह्मदेव सुद्धा नमस्कार करताना बिचकतो. देव खरा कोणता हे त्याला सुद्धा कळत नाही. शुद्ध भावाने हरिकीर्तन केले असता जनार्दनाला संतोष होतो. देव भक्तांना आलिंगन पडते व ती मिठी पुन्हा कधी सुटत नाही. तेव्हा सभयांतरी चराचरात देव प्रगट होऊन राहतो. त्याला संसारात दुसरी असे दिसावायला काहीच राहत नाही. ह्याप्रमाणे वृत्ती स्वानंदात मग्न होऊन पुन्हा कधीही भिन्न होईन अशी झाली म्हणजे तिला सायुज्य मुक्ती असे म्हणतात. तिच्यामध्ये भिन्नभाव कसला तो राहतच नाही. अशी पूर्ण सायुज्यता संपादन करून तो जेव्हा हरिकथा करू लागतो तेव्हा त्या कथेची तल्लीनता सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय होते. अशा रीतीने हरिकीर्तनापाशी चारही मुक्तीदाशी होऊन राहतात. म्हणून भक्त हे हरिभजनालाच लुब्ध होऊन जातात. मुक्तीला ते मुळीच घेत नाहीत. ह्याप्रमाणे योग, याग, तप इत्यादी साधनांना हरिकीर्तनाने अगदी पोरकी करून सोडली आहेत. कलियुगामध्ये नामस्मरणाने आणि हरिकीर्तनानेच जडजीवांचा उद्धार होतो. श्लोक 38. कीर्तनामुळे चारही मुक्ती प्राप्त होतात म्हणून कलियुगात ही कीर्तन भक्तीच मुख्य आहे. ह्याकरिताच इंद्रादी देवगण सुद्धा कलियुगामध्ये जन्म होण्याची इच्छा करतात. स्वर्ग हे भोगाचे स्थान नव्हे तर तो एक विषयांचा बंदीखानाच आहे. म्हणून भाग्यवान जीव कलियुगात जन्म घेऊन हरीचे कीर्तन करतात. कलियुगातील जन्माची स्वर्गातील देवही जर इच्छा करतात तर कृतादी युगातील उत्तमोत्तम लोक कीर्तन धर्मरूप भजनासाठीच मुद्दाम जन्माची इच्छा करतील. यात काय आश्चर्य. कृतयुगातील भाग्यवान लोकांनी यज्ञ याग करून स्वर्गाचे स्थान मिळविले, पण ते सुद्धा कलियुगातील जन्माची इच्छा करतात. कृत, त्रेत आणि द्वापर ह्या तीनही युगातील श्रेष्ठ पुरुष सुद्धा कलियुगात जन्म घेऊन येण्याची नेहमी इच्छा करीतात. त्या काळचे लोक आपसात बोलत असतात की कीर्तनामुळे चारही पुरुषार्थ साध्य होतात. हाच कलियुगाचा महिमा आहे आणि ह्याकरिताच सृष्टीमध्ये कलियुग मोठे धन्य होय. जे खरे भाग्यवान असतात तेच कलियुगात जन्म पावतात. तात्पर्य कलियुगात जन्म येण्यासाठी देवांना, मानवांना व उर्गांनाही उत्कंठा लागून राहिलेली असते. दिन दुबळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून कलियुगात श्री नारायण नामस्मरणानेच संसार बंधन तोडून टाकतो. सारांश, हरिकीर्तन सर्वांनाच संसारातून तारते. ह्याकरिता राजा हे पहा की कलियुगामध्ये हरिकीर्तनाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली असता लोक अनायासे तरून जातात. याविषयी संशय नको. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे लोक नारायणाची उपासना करतील आणि स्त्रिया व शूद्रही भक्तीचा महिमा माजवतील. श्लोक 39-40. विशेष करून द्रविड देशामध्ये अतिशय भक्ती वाढेल. त्यातूनही जेथे नामांकित तीर्थांची स्थाने असतील तेथे तर भक्तीला ऊत येईल. ताम्रपर्णी नदीच्या तीरावर हरिभक्तीचा महिमा फारच मोठा आहे. कृतमालेच्या सभोवार तर हरिभक्ती फारच उल्हासाने नांदत असते. निर्मल जलाची नदी, तिचे जल प्राशन केले असता श्री हरिचरणावरील प्रेम वाढत जाते आणि भगवत भजन करण्याची बुद्धी दृढ होते. कावेरी नदीचा नुसता तीर पाहताच पापांच्या राशी पळून जातात. जेथे कावेरी तीरावर श्रीरंग आवडीने राहतो तेथे भक्तीचा प्रवाह दुथडीने भरून वाहतो. प्रतीची नदीमध्ये बुडी मारली असता तत्काळ चित्तशुद्धी होते आणि भजन चढाओढीने वाढत जाऊन भक्तीचा झेंडा वैकुंठापर्यंत चढतो. हे राजराजेश्वरा ऐक, या 5 नद्यात तीर्थात स्नान केले असता अथवा त्यांचे उदक प्राशन केले असता भगवत भजनामध्ये बुद्धी स्थिर होते. या तीर्थांचे दर्शन घेतल्यास कलिमलांचे क्षालन होते आणि स्नान किंवा जलप्राशन केल्यास भगवत भजन करण्याला उल्हास येतो. ह्या तीर्थांचे दर्शन, स्पर्शन किंवा स्नान केले असता वासुदेवाचे शुद्ध भजन करण्याची नित्य नूतन इच्छा वृद्धिंगत होते. अशा प्रकारचे जे भक्त असतात ते देव, ऋषी आणि पितर ह्या तिघांच्याही ऋणातून मुक्त होतात. देवांचे, ऋषींचे किंवा पितरांचे जे ते कधीही पांगले होऊन राहत नाहीत. श्लोक 41. शरणागताला शरण्य म्हणजे आश्रयभूत अथवा संरक्षक असे एक श्री मुकुंदाचे चरण आहेत. त्याला निश्चिम भावने शरण गेल्यास जन्ममरण बाधत नाही. ज्याला जन्ममरणाचीच बाधा लागत नाही त्याला देव, ऋषी, आचार्य आणि पितर यांचे ऋण कसे लागू होईल. ते भक्त भगवत भजनानेच उद्धरून जातात. हरिचरणाच्या ठिकाणी जो रंगून गेला तो कोणाचाच ऋणी राहत नाही.
ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाला की लोखंड काळेपणापासून सुटते, गंगेचे स्नान केले असता ज्याप्रमाणे सर्व पापांपासून मुक्तता होते, त्याप्रमाणे हरिचरणाच्या ठिकाणी वृत्ती रंगली असता भगवत भक्त ह्या ऋणत्रयीपासून मुक्त होतो. भावपूर्वक भगवत भक्ती केली असता साऱ्या पितरांचा उद्धार होतो. भगवत भक्तीच्या आनंदाने ऋषी नित्य तृप्तच होतात. भगवत भक्तीच्या आनंदाने सर्व प्राणी मात्र सुखी होतात. पुत्राने भगवत भक्ती केल्यास त्याचे माता पितरे आणि आप्त इष्ट सुद्धा उद्धरून जातात. सर्व देवांचा नियंता जो श्रीहरी त्याचे अत्यंत उल्हासाने भजन केले असता देव ऋणाची गोष्ट भगवत भक्ताला कधीही बाधत नाही. जे अनन्य भावाने भजन करणारे आहेत ते कधी कर्माच्या अधीन होत नाहीत, कारण कर्म ज्याच्या अधीन असते त्या हरीलाच तो शरण गेलेला असतो. अनन्य शरण हरिभक्त तो कर्माचा सेवक नव्हे किंवा देवांचाही चाकर नव्हे, प्राकृत जनाचा तर दास नव्हेच नव्हे. जो हरीला शरणागत झाला तो कोणाचाच अंकित नव्हे, तो कर्मापासून अलिप्त असून ऋणत्रयातून नित्य मुक्तच असतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वासुदेवच भरलेला आहे अशी दृढ प्रतीती त्याला असते. म्हणून भगवत भक्त हे सर्व कर्मांपासून अलिप्त असून सकल ऋणांतूनही मुक्त होतात. श्लोक 42. देहाचा अभिमान सोडून व इतर देवांचे भजन टाकून देऊन श्री हरिचरणांनाच अनन्य शरण जातात. त्यांना कर्मबंधन स्पर्श करीत नाही. याप्रमाणे जे अनन्य शरण असतात तेच हरीचे पूर्ण आवडते होत, आणि जे असे हरीचे आवडते असतात त्यांना कर्मबंधन स्वप्नातही स्पर्श करू शकत नाही. हे राजा, आता म्हणशील की भगवत भक्त हे विहित कर्माचरणामुळे नित्य मुक्त असतात, पण सांगतो की त्यांनी जरी असत्कर्म केले तरी त्यांना प्रायश्चित्ताचे बंधन नाही. ज्याप्रमाणे सिंहाचा छावा मत्त हत्तीकडून वेढला जात नाही, त्याप्रमाणे हरीच्या भक्तांनी अकर्म केले तरी त्यांना यमाच्याने बांधवणार नाही. हरीचे एक नामस्मरण केले आणि तो महापातकीही असला तरी त्याला यम येऊन वंदन करील. मग हरीचे जे परम आवडीचे भक्त असतात त्यांना अकर्माबद्दल यम कसला दंड करील. आशंका. वेदाज्ञा म्हणजे साक्षात विष्णूचीच आज्ञा होय. त्या देवाने धर्म आणि अधर्म सांगितले आहेत. मग भक्तांनी विकर्माचरण केले तर वेदाज्ञेचा नेम त्यांना कसा बाधणार नाही. समाधान. ज्याप्रमाणे राजाचा प्रिय सेवकही पहाऱ्यावरील शिपायाच्या अंकित होत नाही, तर मग राजाचा आवडता मुलगा त्या द्वारपाळांच्या अंकित कसा होईल. त्याप्रमाणे हरिनामाचे ज्याला नुसते स्मरण असते त्याच्या चरणाला वेद वंदन करतो, तर मग हरीचा जो पूर्ण आवडता असेल त्याला वेदाचे विधान केव्हाही बाधणार नाही. हे काय सांगितले पाहिजे. आता भक्ताकडून निषिद्ध कर्म कल्पांतही घडावायचे नाही, परंतु दैवयोगाने कदाचित घडलेच तर अच्युत स्मरणानेच त्या कर्मापासून त्याची मुक्तता होते. कर्म बाधू शकत नाही असा भागवत धर्म तरी कोणता असे विचारशील तर त्या भक्तीतील उत्तमोत्तम वर्म आता तुला सांगतो, ऐक. देहाभिमानाची ओढ झुगारून देऊन सर्व प्राणीमात्रांमध्ये ज्याची हरिभक्ती दृढ असते तो कर्मांना पायांखाली तुळवितो. मुक्ती आपल्या केसांनी त्याचे पाय झाडते. तो ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतो त्याचे संसार भय तत्काळ नाहीसे होते, आणि तो जेथे म्हणेल तेथे लगोलग हरीची भक्ती ठाणे देऊन राहते. त्याच्या अनुग्रहाने दीनजनांच्या अंतःकरणात देव प्रगट होतो आणि त्याच्या कर्माचा निराश स्वतःच श्रीहरीच करू लागतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे अंधार पळून जातो, त्याप्रमाणे हृदय मंदिरात राम प्रगट झाला की कर्मांचा सहजच निराश होतो. हे राजश्रेष्ठा, भगवंताच्या नामाची कीर्ती हिचेच नाम परम भक्ती होय. भक्तीपाशी चारही मुक्तिदासीप्रमाणे राबत असतात. शुक्राचार्य परीक्षितीला सांगतात, ही भक्तीची पूर्ण स्थिती अथवा महिमा ऐकून राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले व तो आनंद वृत्तीने डोलू लागला. जनक राजाची ही स्थिती सांगताना नारद मनामध्ये अत्यंत सुखभरीत झाला आणि त्या भरातच त्याने वसुदेवाला त्या इतिहासाची समाप्ती सांगितली. श्लोक 43. नारद इतिहास सांगू लागला, तसाच आनंदाने डुलू लागला आणि त्याच आनंदाच्या भरात वसुदेवाला भक्तीचे रहस्य सांगता झाला. नारद म्हणाला, ह्याप्रमाणे जयंती पुत्रांनी जनक राजाला परमप्रीतीने स्वानुभव पुरस्सर भगवंताची श्रेष्ठ भक्ती सांगितली. त्यांचे भाषण ऐकून जनक राजाच्या मनाला आनंद वाटला. तेव्हा अत्यंत प्रेमाने त्या जयंती पुत्रांचे त्याने पूजन केले. श्रवणाने अत्यंत समाधान झाल्यामुळे पूजा करावयालाही त्याला अत्यंत प्रेम वाटले. तेव्हा जनक राजाने त्या आनंदाच्या भरात मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली. जयंती पुत्रांची, कवी, हरी, अंतरिक्ष इत्यादी नवयोग्यांची राजाने परमादराने पूजा केली. अहल्येचा पुत्र शतानंद हा राजाचा उपाध्याय होता. त्याने मोठ्या आदराने पूजा सांगितली व स्वतःही केली. श्लोक 44. अशा प्रकारे ते 9ही जण अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त सर्वांच्या देखत आकाशमार्गाने वरवर जात अदृश्य झाले. त्या भागवत धर्माने वागून
तशा प्रकारची भगवत भक्ती करून पूर्णानुभवाने तो जनक राजाही उत्तम गती पावला. सद्भावाने भगवत भक्ती केली असता देहामध्ये असूनही विदेह स्थिती प्राप्त होते. ती जनक राजाला प्राप्त झाल्यामुळे तो परम विश्रांतीला पोचला. श्लोक 45. हे वासुदेवा, सर्व भाग्यांच्या पंक्ती आपोआप जेथे विश्रांती घेण्याला येतात ती भाग्यस्थिती तुझ्या घरी खेळू लागली आहे. वासुदेवा, तुझ्याच नावामुळे देवाला वासुदेव म्हणतात. वासुदेवाच्या देव नामाच्या प्रभावाने जनाच्या सर्व दोषांचे निरसन होते. हे वसुदेवा, एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी खरोखर एक तूच आहेस. तू भागवत धर्माचा विधी भक्तिपूर्वक श्रवण केलास. श्रद्धापूर्वक परमात्म स्वरूपाचे श्रवण केल्यानंतर मननपूर्वक त्याची धारणा धरली पाहिजे. असे केल्याने तू सर्व संघापासून म्हणजे बंधापासून मुक्त होऊन तत्काल निज धामाला पोचशील. ज्या निज धामाच्या ठिकाणी कार्य किंवा कारण दोन्ही नसतात त्या परमपदामध्ये तू निज सुखाचा अनुभव घेऊन सुख स्वरूपच होऊन राहशील. श्लोक 46. तुम्हा दाम्पत्याच्या कीर्तीने श्रीमंती यशस आली आहे, कारण तुमच्या यशाने त्रिभुवन भरून गेले आहे. सर्व पृथ्वी परमानंदाने पूर्ण भरली आहे. ज्याच्याकरिता यज्ञ याग करावायचे, ज्याच्याकरिता दान धर्म करावायचा, ज्याच्याकरिता तपाचरण करावायचे, ज्याच्याकरिता योग साधन करावायचे, ज्याचे वेदांना किंवा शेषालाही वर्णन करवत नाही, सनकादिकांनाही जो दुर्लभ, त्या श्रीकृष्णाला तुम्ही पुत्राच्या नात्याने मांडीवर खेळविता. कलिकाळाचा जो शास्ता, ब्रह्मदेवादिकांचा जो नियंता, जो संसार कर्त्याचाही संसार करता, जो त्रिभुवनांचा पालन करता, सर्व भाग्यांचे जो भूषण, जो सर्व शोभेची शोभा, षडगुणांचे जो अधिष्ठान, तो श्रीकृष्ण पुत्राच्या रूपाने तुमच्या सर्वांगावर लोळताना. श्लोक 47. परब्रह्ममूर्ती श्रीकृष्णाचे अवलोकन केले असता दृष्टी पावन होते. डोळ्यांना सुखाचा अनुभव येतो. कृष्णाच्या तोंडचे शब्द कानाच्या द्वारे आत शिरले की कर्णरंध्रे पवित्र होतात. श्रीकृष्ण, हे कृष्णा, अशा हाका मारताना किंवा कृष्णाबरोबर बोलताना संतप्ताला गंगाजल शांत करते, त्याप्रमाणे तुमची वाणीही शांत व पुरित होऊन जाते. ज्याच्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ याग करीतात, पण तेथेही तो यज्ञभाग घेत नाही, तो श्रीकृष्ण तुम्ही नको नको म्हणून दोन्ही हातांनी ढकलून घातला तरी तुमच्या जवळ येऊन जेवायला बसतो. जो योग यागींना सुद्धा सापडावायचा नाही, तो श्रीकृष्ण तुमच्या घरी जेवणाची वेळ राखत बसतो आणि बाळलीलेनुसार आपल्या तोंडातला घास झटकन तुमच्या तोंडात घालतो. संतप्तांचा ताप निवविणारा तो भगवान श्रीकृष्ण तुमच्या तोंडात घास घालतो. अर्थात तुम्हा इतके भाग्य त्रैलोक्यात दुसरे कोणीही संपादन केलेले नाही. त्या कृष्णाच्या उच्छिष्टामृताने जिव्हा अमृताला सुद्धा विटेल, मग इतर प्राकृत रसांना त्यापुढे गोड कोण म्हणणार. अनेक प्रकारचे तपस्या सायास करून अत्यंत कष्ट सोसले तरी अंतरशुद्धी लाभत नाही. ती श्रीकृष्ण रसावशाने सायासेच लाभते. कृष्णाला चुंबन देताना त्याच्या तोंडाच्या वासाने घ्राणेंद्रिय पावन होऊन जाते आणि त्याचे चुंबन घेताना मन शांत होऊन सानंदोर्मीने उचंबळून येते. तुम्ही आसनावर बसलेले पाहून कृष्ण दुडदुड धावत येतो आणि मांडीवर बसून आपले अंग तुमच्या अंगास लावून तुम्हास निववितो. त्या श्रीकृष्णाच्या अंगाला अंग लागण्याने सर्व इंद्रियातील काम नाहीसा होतो. त्या योगे कर्म आपोआप निष्कर्म होते. प्रेम भावाने श्रीकृष्णाला कळकळून आलिंगन दिले असता देहाचे देहपण जाऊन मी तू हे स्फुरण नाहीसे होते. निजल्या वेळी सर्व लोकांना गाढ मूढ अवस्था व्यापून टाकते, पण त्यावेळी कृष्ण सद्रूपी संलग्न होऊन तुमच्या सन्निध असतो. योगी लोक भावना करून कर्मे कृष्णार्पण केल्याची कल्पना करतात. त्यांनी अर्पण केली, पण श्रीकृष्णाने ती अंगीकारली की नाही हे कसे कळणार. पण तुमची सारी कर्मे श्रीकृष्ण आपण होऊन अर्पण करून घेतो, अंगीकारितो. पुत्रप्रेमाच्या आवडीने श्रीकृष्ण स्वतः तुमच्या साऱ्या कर्मांचा अनासायसेच मोठ्या उल्हासाने स्वीकार करतो आहे. तुमची पवित्रता काय सांगावी. श्रीकृष्णाचे पुत्र भावनेने पालन करून साऱ्या यदुवंशाला तुम्ही पवित्र करून सोडवलेत व जगदुद्धारार्थ कीर्ती करून ठेवलीत. वसुदेव पुत्र तसे देवकीनंदन असे नामस्मरण केले असता संसार बंधन तुटून जाते. इतके तुमचे नाव पवित्र आहे. तुम्ही अनायासे तरुण जाल ह्यात फारसे नवल नाही. पण जे निखालस श्रीकृष्णाचा द्वेष करणारे ते वैरीसुद्धा विरोध भक्ती करून अनायासाने तरुण जातात. श्लोक 48. शिशुपाल, वक्रदंत, पौंड्रक, शाल्व आदी करून मोठमोठ्या वीरांनी कृष्णाशी शत्रुत्व धरले होते. द्वेषामुळे मत्सरामुळे त्यांना त्याचे ध्यान लागून राहिले होते. त्याची मूर्ती त्यांना रात्रंदिवस डोळ्यापुढे दिसत होती. मेघासारखी श्यामकांती असलेला, कटीला पितांबर कसलेला, चित्र विचित्र अलंकार घालून नटलेला, गदा वगैरे आयुधांनी सज्ज झालेला असा तो शौर्याने रणभूमीवर शत्रूकडे पाहत उभा असतो. उत्कट वैरभावामुळे श्रीकृष्णाकडे महाक्रोधाने ते पाहत असत. क्रोधाने व द्वेषाने का होईना त्यांना त्याचे अखंड ध्यान लागले. ते तद्रुप्त पावले.
कंसाला परम भयामुळे श्रीकृष्णाचे अखंड ध्यान लागून राहिले. त्या धाकानेच त्याला खाता पिता निजता उठता जिकडे तिकडे श्रीकृष्ण दिसू लागला. कंसासूर महाभयामुळे व शिशुपालादिक महान द्वेषामुळे अनायासे सायुज्यतेला पोचले. मग श्रद्धाळू लोकांना मोक्ष कसा नाही प्राप्त होणार? तुम्ही तर अत्यंत प्रेम भावाने चित्त वित्त जीव प्राणसुद्धा श्रीकृष्णावरून ओळून टाकीत आहात. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती तुमच्या पायाला लागत आहे. पूर्णप्राप्ती तुमच्या जवळ आहे, पण ती तुम्हाला कळत मात्र नाही. तुम्ही श्रीकृष्णाला आपला बाळक समजता, त्यामुळे निज लाभाला नागवत आहात. श्लोक 49. तुम्ही श्रीकृष्णाला पुत्र समजता, ही तुमची भावना अति क्षुद्र आहे. तो परिपूर्ण निर्गुण परमात्मा कृष्ण स्वरूपाने अवतरला आहे. त्याला आपण लेकरू समजू नका. हा ईश्वराचाही ईश्वर आहे. हा श्रीकृष्ण सर्वांहून श्रेष्ठ सर्वात्मा सर्वेश्वर आणि योग्यांतील श्रेष्ठ योगी आहे. हा अविकारी अविनाश परात्पर परमहंस इंद्रिय नियंता ऋषिकेश असून जगन्निवासी जगत आत्मा आहे. हा मायातत्व झाल्यामुळे सर्वांना मनुष्य रूपधारी भासतो आहे. त्याचे ऐश्वर्य अत्यंत गूढ आहे. तो गुणातीत असून त्रिभुवनात व्यापलेला आहे. श्लोक 50. काळ यवनादी असुर जरासंधादी महावीर किंवा अधर्म करणारी इतर राजे ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत झालेली आहे, पृथ्वीवर झालेला तो भार उतरण्याकरिता, निर्विकार धर्म वाढविण्याकरिता व साधूंचे संरक्षण करण्याकरिता झालेला शारंगधर श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्ण अवतार आहे. भक्तांचा प्रतिपाल करण्यासाठी व साधूंना सुख देण्यासाठी यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरले आहेत. तो असुर रूप हत्तीचा संहार करणारा सिंह व सज्जन रूप वनावर आनंदाची सृष्टी करणारा मेघ असा श्रीकृष्ण तुमच्या पोटी परिपूर्ण अंशाने अवतार घेऊन आला आहे. ज्याने त्रिभुवनाचा उद्धार करण्याकरिता फारच थोर व उदार कीर्ती करून ठेवली आहे. ज्याच्या अवताराची कीर्ती ब्रह्मदेवादिक सुद्धा गात आहेत. अत्यंत दुस्तर असा संसार सागर तरून जाण्याकरिता ज्याची कीर्ती सुरनर गात आहेत आणि मोठमोठे ऋषीही ज्याचे चरित्र मोठ्या भक्तिभावाने सर्व काळ गात असतात. ज्याचे नामकरण केले असता भक्त कळी काळाला नागवतात, तो श्रीकृष्ण अवतार तुमच्यामध्येच प्रगट झाला आहे. श्रीकृष्ण म्हणजे एकमेवाद्वितीय परब्रह्माचा निधी आहे. त्याला मूल म्हणून समजू नका. इतके केलेत की तुम्ही संसार समुद्र खास तरलाच म्हणून समजा. अशी श्रीकृष्ण अवताराची कथा नारदाने वसुदेवाला सांगितली. शुक म्हणाले, हे परीक्षिती राजा, त्या योगे सर्वांना मोठा विस्मय वाटला. श्लोक 51. ह्याप्रमाणे जनक व नवयोगी यांचा पुरातन जुना इतिहास व कृष्ण परमात्मा हा पूर्ण ब्रह्म आहे इत्यादी वृत्तांत नारदाने मोठ्या आनंदाने सांगितला. शुक म्हणतात, हे परीक्षित राजा, ते नारदाचे भाषण ऐकून वसुदेव व देवकी उभयताही मनामध्ये अगदी आश्चर्यचकित होऊन गेली. कृष्ण हा परमात्मा आहे असे नारदाचे वचन ऐकून देवकी वसुदेव आपल्या मनात विस्मित होऊन तटस्थ झाले. ती दोघीही मोठी भाग्यवान होती. ह्यामुळे श्रीकृष्णाच्या ठिकाणी तो आपला पुत्र म्हणून जी भावना होती ती त्यांनी तत्क्षणी सोडून दिली आणि कृष्ण हा साक्षात परब्रह्म स्वरूप आहे अशी भावना निश्चित केली. आहा, त्याच्या भाग्याची अपूर्वता काय सांगावी. श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभावना धरताच हृदयातील चट सारा मोह व स्नेह लागलाच निघून गेला. श्लोक 52. हा जो निमिष जयंताचा संवाद नारदाने वसुदेवाला सांगितला तो इतिहास अत्यंत पवित्र असून जीव शिवातील भेद नाहीसा करणारा आहे. ही इतिहासाची कथा जो श्रोता खरोखर लक्ष देऊन व तल्लीन होऊन भक्तिभावाने श्रवण करील त्याने रात्रंदिवस श्रवणाच्या योगेच सर्व पुण्याच्या राशी जोडल्या म्हणून समजावे. असा तो पुरुष ब्रह्मप्राप्तीला अवश्यमेव पात्र होतो. अर्थासह वर्तमान ह्यातील एक एक शब्द जरी ऐकला तरी अंतःकरण शुद्ध होते व त्यामुळे त्याला परमानंदानुभवरूप ब्रह्मप्राप्ती होते. हिला पंचाध्यायी म्हणतात. ही शंकराची पंचमुखेच होत एकादश स्कंधातील गुढ ज्ञान वर्णन करिता ही ध्वजाच उभारली आहे. ही नुसती पंचाध्यायी नव्हे तर एकादश स्कंधाचे हे पंचप्राण शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्याकरिता आपल्या भक्तांना स्वतः समोर आलेले आहेत. ही केवळ पंचाध्यायी नव्हे तर शुकाचार्य रूपी कोकिलेचे हे पंचम स्वराचे गायन आहे. एकादश स्कंद हा वसंत ऋतू आहे व तो भक्तरूप भ्रमरांचा गुंजारव करवित आहे. पण असाही प्रकार नव्हे तर हा खळी साखरेचा पंचकोनी खडाच ज्ञानगंभीर निज भक्तांना चाखण्याकरिता पाठविला आहे. खरोखर ही पंचाध्यायीही नव्हे तर एकादश स्कंधातील पंचगंधाची गंधाक्षताच भक्तांना आमंत्रण देण्यासाठी पुढे वाजत व गाजत पाठविलेली आहे. निज भक्ताविषयी अत्यंत कृपळ अशा भगवंताने एकादशाचा पुढील ज्ञानगंभीर भाग ऐकण्यास येण्यासाठी आनंदाने ही पालखीच पुढे पाठविली आहे. एकादश स्कंद ही कृष्ण उद्धवरूप अर्धमात्र आहे. अर्धोदय पर्वकाळाची महायात्रा
आहे. ह्या यात्रेस येण्यासाठी साधकांना पंचाध्यायी ही दौंडी वाजून बोलवित आहे. श्रीकृष्ण उद्धवाच्या मेळ्यातील ब्रह्मसुखाचा सोहळा पाहून पंचाध्यायी ही मोठ्या कळिकाने भक्ताजवळ सांगण्यासाठी आली आहे. अहंकाराचे नाके होते ते श्रीकृष्णनाथांनी उठविले व आपल्या अभय हस्ताने आत्मस्वरूपी तीर्थ उद्धवाला स्नान करण्यासाठी मोकळे केले. त्या मुक्त तीर्थाचा नवला सांगायला पंचाध्यायी पुढे आली आहे. जे जे कोणी संसाराने श्रांत झालेले असतील त्यांनी विश्रांतीसाठी लवकर धाव घ्यावी असे ती सांगते. कृष्णाच्या व उद्धवाच्या गोड गोड गोष्टी ऐकावयास मिळणे हा खरोखर कपिलाषष्ठीचा योग आहे. पर्व काळाची कसोटी सांगण्यासाठी घाईघाईने ही पंचाध्यायी आली आहे. उद्धवाला भवसमुद्रातून पाय उतरण्यासाठी श्रीकृष्णांनी भागवताच्या रूपाने ही सुलभ आणि सोयी पायवाट करून दिली आहे. पोहून जाण्यापेक्षा पाय उतार केव्हाही बरा. भागवत धर्ममार्ग ही अतिशय सोपी वाट आहे. तो मार्ग सारापुरा दाखवून देण्यासाठी पंचाध्यायी ही श्रीशूद्रांना हाका मारित आहे. पुढील निरूपणातील गोडी उत्तरोत्तर अधिकाधिक वाढतच जाईल. ती कृष्ण वाक्य रसाची गोडी चाखून घ्या असे ही पंचाध्यायी सांगत आहे. कृष्ण उद्धव संवादामध्ये परब्रह्माचे अन्नछत्र सुरू होईल. तेथे स्वतःच्या सुखाकरिता साधक आणि मुमुक्षूच्या झुंडीच्या झुंडी धाव घेतील. निर्वयव परब्रह्मच कृष्ण रूपाने सावयव होऊन आले आहे. त्याचे स्वरूप सुंदर ज्ञानगौरव व मनोहर रूपाचे वैभव पाहण्याकरिता स्वर्गातील देव येणार आहेत. त्या देवांनी केलेले स्तुती स्तोत्र त्याबरोबरच उद्धवाचे वैराग्य आणि कृष्ण उद्धवाचे ज्ञानमय भाषण की ज्याच्यामुळे परमानंदच उसळून यावायचा ती रसभरीत कथा पुढील अध्यायात सांगेन. तर आता श्रोत्यांनी निजबोधाच्या दृष्टीने ग्रंथार्थाकडे लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे सारी वावडी आपणच तयार करून ती आपणच उडवावी आणि ती चांगली उडाली म्हणजे आपणच संतोष मानावा, त्याप्रमाणे माझ्या नावाने कविता करून सद्गुरू आपणच वक्ता होतो. अशा रीतीने ग्रंथाचा अर्थ सांगून आपणच श्रोत्यांच्या रूपाने आनंद मानतो. एकपणा वाचूनच एकटेपणाने असणारा एकनाथ आणि दुसरेपणाशिवाय असणारा सखा जनार्दन त्यानेच पुढील ग्रंथाचा विचार स्पष्ट करून सांगितला आहे. दुजेपणाला न शिवता एकनाथ जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांचे चरण तर धरून तोच पुढील अनुसंधान कथानक सांगेल. नावे दोन असली तरी स्वरूप एकच आहे हे जो लक्षात घेईल तो स्वतः परमसुख पावेल. एका हा जनार्दनाला शरण असल्यामुळे त्याच्यावर पूर्ण कृपा आहे. त्या जनार्दनाच्या कृपेनेच हे पंचाध्यायीचे निरूपण समाप्त झाले. अध्याय 5 समाप्त.